आम्ही महायुतीचे नाही, महाविकासचे नाही, राष्ट्रीय काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे नाही, भाजपचे तर नाही, आम्ही फक्त मुन्ना साहेबांचे आहे. हेच बऱ्याच जणांना खुपते. आम्ही मुन्ना साहेबांचा आहे म्हणजे आमच्यावर अन्याय करायला सुरू केलं जातंय. साहेबांनी सांगायचं, आम्ही काम करायचं. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही समोरच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, मदत केलेली आहे. आज आपण कागल मतदारसंघाचा जर विचार केला तर 2 वेळा आपण सांगितला नामदार मुश्रीफ साहेबांना मदत करायला. मागच्या वेळा भया माने साहेबांच्या फार्म हाऊसवरती आम्ही 5,000 लोकांची फौज घेऊन गेलो. 5,000 लोकांची फौज. खोटं बोलत नाही, नेटानच बोलतोय. कागल विधानसभा मतदारसंघातनं गडिंग्लज तालुक्यातल्या कागलशी जोडलेल्या मतदारसंघातनं 5,000. लक्षात घ्या, 5,000. सोपं काम नाही आहे. फक्त मुन्ना साहेबांच्यासाठी आम्ही गेलो. त्याही वेळेला जाहीर सांगितलं होतं, आज जी 5,000 माणसं जमले, त्या 5,000 मधले 10% लोक कधीतरी तुमच्याकडे येतील, पण इथून पुढे कधीही तुमच्याकडे येणार नाहीत, कारण आम्ही मुन्ना साहेबांच्याकडेच जाणार. आजपर्यंत तेच केलंय. त्यांना मदत केली, त्यांना निवडून आणलं. घडलं काय बघा. 19लाही तेच केलं. काय घडलं बघा. आम्ही काम करायचं. 5-5 हजारची फौज आम्ही घेऊन जातोय. 5,000 म्हणजे आमच्या घरातली किती 3 ते 5 मतं म्हटले तर 10 ते 15,000 आमचे मतदार आहेत. धनंजय महाडिक युवा शक्तीचे 15,000 मतदार सोपी गोष्ट नाही आहे. ते खरं मतदार आहेत, आजही आहेत. या सगळ्याचा उपयोग करून आम्ही आमदारांना नामदार केले. कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं हो आपल्याला? मगाशी शिवाजीरावांनी उल्लेख केला. मागच्या टर्मचा जर विचार केला, साहेब राष्ट्रवादीमध्ये असताना खासदार फंड 8 कोटीचा कागल तालुक्यासाठी दिला साहेब तुम्ही. साहेब कधी तुम्हाला बोलवलं? कुठल्या कार्यक्रमाला बोलवलंय? बर, तुम्ही नाही आहे, तुम्ही अधिवेशनामध्ये समजा असाल. आमचे कागलचे प्रतिनिधीला कधी बोलवले का? कधीच बोलवलेलं नाही. का तुम्हाला कोणाला बोलवलं? हे सगळं आम्ही का सहन करायचं? प्रत्येकाला आम्ही मदत करायची आणि सोयीस्करित्या आम्हाला विसरायचं. हा कुठला न्याय आहे साहेब? राष्ट्रवादीच्या नंतर साहेब पुढची इलेक्शन आली, लोकसभेची दुसरी इलेक्शन आपण लढवली. साहेब पक्षातनं उमेदवारी जाहीर झालेली असताना कागलमध्ये काय घडलंय, तुमचा पराभव कसा झालाय, वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येकाला माहित आहे, सगळ्या जगाला माहित आहे साहेब कुणी आपल्याला दगापटका केलाय, कुणी धोका दिलाय आणि कुणी कसं वागलंय. फक्त आम्ही बोलत नाही साहेब, फक्त बोलत नाही. तुम्हीही बोलत नाही, त्याचा गैरफायदा साहेब समोर घेतला जातोय. आमची विनंती हीच आहे, तुम्ही साहेब आता बोलतो व्हा, जहाल व्हा, समोर सांगा, आम्हालाही सांगा. त्याचा आम्हाला साहेब एकदा मोकळा करा. सोडतो आम्ही सगळं. आणि कुणाला किती नाचवायचं आणि कुणाला कुठे ठेवायचं हे आम्ही ठरवतो. आम्हाला अवघड नाही साहेब, आम्हाला अवघड नाही. 20 वर्ष साहेब आम्ही कुठल्याही पदाशिवाय, कुठल्याही सत्तेशिवाय फक्त मुन्ना साहेब म्हणून जर आम्ही जगत असू, आम्हाला आता काय करायचं आहे? थोडं काय नकोय साहेब आम्हाला. आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे आहे. म्हणून साहेब म्हणतोय, ज्या लोकांनी 19ला आपल्याला धोका दिला, त्रास दिला, आज ती लोक तुमच्या बरोबर साहेब महायुतीमध्ये आहेत. आम्ही काय करायचं सांगा. बरं साहेब, तुम्ही तत्वाशी बांधील महायुतीला तुम्ही मदत करा म्हणून सांगणार आणि महायुतीचा प्रचार करायचा. चला ठीक आहे, केलं. पुढचा दुसरा एक विषय घेऊया. त्यावेळी आमचा 2019ला पराभव झाला. राष्ट्रवादीतनं साहेब तुम्ही बाहेर पडला, भाजपमध्ये गेला. भाजपमध्ये गेल्यानंतर प्रस्थापितांना एक चांगला पर्याय म्हणून समर्जित कारखाना तुम्ही दिला. मुश्रीफ साहेबांच्या विरोधात म्हणून समर्जित कारखाना चांगला पर्याय दिला तुम्ही आम्हाला. युवक नेतृत्व चांगलं होतं. गडिंग्लज तालुक्यातल्या गडिंग्लज शहरासह कडगाव तालुक्याची 14 गावं, उत्तूर मधली 23-24 गावं या पट्ट्यानं धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून घरात पोहोचवलंय. त्यांना घराघरात नाना पोहोचवलंय आपण. तुम्हाला आपल्या कामाची पद्धत माहित आहे. साहेबांच्या नावावर हे आपण केलंय. त्यांनाही साहेब तुम्ही निधी दिला. सत्ता नसताना त्यांना निधी दिला.
साहेब ह्या साहेबांनी तरी आम्हाला कधी बोलवलंय हो? सांगा मला, तुम्हाला कधी बोलवलंय? तुम्ही आमच्यापेक्षा जवळ आहे साहेब. गावागावामध्ये ओळख करून देण्याचं काम केलंय आणि आज जे कार्यकर्ते तिकडे आहेत ते आमचे कार्यकर्ते आहेत साहेब. फक्त पक्षानं तुमच्यामुळे बांधून ठेवलेत आम्ही. फक्त गाठ सोडायला सांगा, किती जातो बघतो. आमची तयारी आहे, खरंय आमची तयारी आहे साहेब, सगळं करायची आमची तयारी आहे. फक्त साहेब आम्ही नेहमी म्हणतोय साहेबांना आम्ही मानतोय, मुन्ना साहेबांना मानतोय. युवा शक्ती मार्फत मुन्ना साहेबांना खासदार केला, आणखी मुन्ना साहेब धनंजय महाडिक झाले म्हणून आम्ही मागे राहू का? नाही, आम्हाला मुन्ना साहेबच आहेत. धनंजय महाडिक 100% अभ्यासू आहेत. आम्हाला मोकळं करा, म्हणजे आम्हाला पुढे जाता येते. आमची काहीच इच्छा नाही साहेब. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुमच्या कामाचा व्याप बघितला, मग अशी या विलास यांनी सांगितलं साहेब, विजयनी सांगितलं, म्हणजे कोल्हापूरचं एअरपोर्ट असू देत, कोल्हापूरचं विमानतळ असू देत, कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास असू देत, पासपोर्ट ऑफिस असू देत, बास्केट ब्रिज असू देत, त्याच्यावरती बऱ्याचशा चर्चा झाल्या, रेल्वे स्टेशनचं सुधारणा असू देत, या सगळ्या गोष्टींचा वापर जर केला तर या सगळ्यामध्ये तुम्ही फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.